चला तर मित्रांनो, आपण आज आपल्या जे सेशन आपण घेऊन आलोय, जे मीटिंग आपण आज घेऊन आलोय, त्या मीटिंगला आपण स्टार्टअप करू मित्रांनो. ठीक आहे. सर्वप्रथम जय महाराष्ट्र, जय शिवराय. ठीक आहे. या ठिकाणी आपले जो कोणी बांधवायचे फक्त मराठी त्या ठिकाणी ना, तर महाराष्ट्राचे मुले या ठिकाणी. तर मित्रांनो, आजची जी मीटिंग होणार आहे ती पूर्ण मराठीमधून होणार त्या ठिकाणी. ठीक आहे. आणि जे कोणी बाकी असेल त्या ठिकाणी राहू दे, काय प्रॉब्लेम नाही. बट सगळ्यांनी जे पण मीटिंग मध्ये आले सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा मित्रांनो. ठीक आहे. कारण की ज्याचा कॅमेरा ऑन असेल त्याची कम्युनिकेशन स्किल पण एकदम चांगल्या प्रकारे वाढेल त्या ठिकाणी. ठीक आहे. कारण की जर तुमचे कम्युनिकेशन स्किल्स जर चांगल्या प्रकारे वाढले मित्रांनो, तर तुम्ही समोरच्या व्यक्तीसोबत बोलण्यासाठी एकदम कॉन्फिडेंटली बोला ना मित्रांनो. फर्स्ट ऑफ ऑल आपण जाऊया आपल्या टॉपिकवर. आपण एकदम जोरदार प्रकारे आज टॉपिक घेऊन आलोय, लीड जनरेशन. तरी मित्रांनो, सुरुवात करू आपण आजच्या टॉपिकची त्या ठिकाणी की आपण या बिझनेसमध्ये खूप सारे मुलं एफिलिएट मार्केटिंग पण करत आहे, डिजिटल मार्केटिंग पण करत आहे, आणि त्यांना दोघांचं फरक तर माहिती नाही मित्रांनो. आपल्या गोष्ट म्हणलं एफिलिएट मार्केटिंग पण सेमी, डिजिटल मार्केटिंग पण सेमी मित्रांनो. ठीक आहे. पण फरक फक्त इतका मित्रांनो की बिझनेस मध्ये ग्रोथ करण्यासाठी काही मुलांना लीडची खूप प्रॉब्लेम येते त्या ठिकाणी, आहे की नाही? राईट. जर मित्रांनो माझा आवाज जर तुम्हाला येत नसेल तर मला मध्ये मेसेज करतात त्या ठिकाणी. ठीक आहे. खूप सारे मुलं बिझनेस तर करताय मित्रांनो, बट काही मुलांना त्या ठिकाणी लीडची खूप प्रॉब्लेम येते पहिली गोष्ट म्हणजे, आहे ना. कारण की आपला जो बिझनेस मध्ये आपण जोरदार प्रकारे इन्कम करतो, ग्रोथ करतो, वरती जातो पूर्ण हाय लेवलने, तर ते फक्त लीड मुळे मित्रांनो. ठीक आहे. ज्याच्याजवळ चांगल्या प्रकारे लीड आहे मित्रांनो, तो चांगल्या प्रकारे इन्कम पण करतोय, अर्निंग पण करतो मित्रांनो, आणि फ्लो मध्ये वरती सुद्धा जातो त्या ठिकाणी. ठीक आहे. राईट. जितकी जास्त तुमच्यापर्यंत लीड असेल तितक्या चांगल्या प्रकारे तुम्ही आपल्या बिझनेस मध्ये ग्रोथ करू शकता मित्रांनो. ठीक आहे. म्हणून आपल्या बिझनेस मध्ये लीड असणं खूप महत्वाचं आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. राईट. खूप साऱ्या मुलांच्या त्या ठिकाणी कंडिशन अशी असते की सर मी पैसे देऊन त्या ठिकाणी लीड बनवू शकत पहिली गोष्ट आहे ना, कारण की मी ऑलरेडी बिझनेस मध्ये पैसे लावले त्या ठिकाणी, की नाही. मग त्यानंतर मी पैसे देऊन का बिझनेस मध्ये त्या ठिकाणी लीड बनवू पहिली गोष्ट आहे ना. तर मित्रांनो, ज्यांची कंडिशन खराब आहे मी त्यांच्यासाठीच ही मीटिंग बनवली की आपण ऑर्गॅनिक लीड कशा प्रकारे एकदम जनरेट करू शकतो पूर्ण प्रकारे, व्हॉट्सअपला पण इंस्टाग्रामला पण मित्रांनो त्या ठिकाणी. ठीक आहे. राईट. न पैसे देता, 1 रुपया सुद्धा न देता मित्रांनो आपण चांगल्या प्रकारे लीड कशा प्रकारे कमवू शकतो किंवा लीड आपल्यापर्यंत बोलवू करू शकतो, त्यांना अट्रॅक्शनचा बिझनेस पण आपण कशा प्रकारे लावू शकतो त्या ठिकाणी, नाही ना. राईट. तर मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल आपण जे मीटिंग आज घेणार त्या ठिकाणी ते पूर्ण शेवटपर्यंत बघा मित्रांनो. ठीक आहे. कारण की आजची जी मीटिंग होणार मी पूर्ण नवीन टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलोय. कारण की या मीटिंग मध्ये मी तुम्हाला डीएम स्ट्रॅटेजी सांगणार मित्रांनो. ठीक आहे. कारण की आजच्या कंडिशन मध्ये डीएम स्ट्रॅटेजी झाली मित्रांनो ते खूप जुने झाले, कारण की त्यामध्ये खूप मुलांना रिस्पॉन्स मिळत नाहीये मित्रांनो त्या ठिकाणी. ठीक आहे. खूप सारे मुलं आजच्या कंडिशन मध्ये डीएम स्ट्रॅटेजीचा करत आहे पहिली गोष्ट म्हणजे ना. डीएम स्ट्रॅटेजी तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, तेच त्या ठिकाणी की 10 जणांना फॉलो करा, 2 जणांना मेसेज करा, 3 जणांना त्या ठिकाणी अनफॉलो करा पहिली गोष्ट म्हणजे ना. राईट. नंतर त्याला लाईक करा, कमेंट करा, असे खूप सारे मुलं त्या ठिकाणी ट्रिक्स सांगतात, तर मित्रांनो त्याला म्हणतात डीएम स्ट्रॅटेजी, बरोबर. पण ते डीएम स्ट्रॅटेजी मी आज तुम्हाला नाही सांगणार मित्रांनो. ठीक आहे. कारण की मला पण माहिती आहे की जे डीएम स्ट्रॅटेजी तुम्हाला आतापर्यंत सांगितले गेले त्या ठिकाणी ते पूर्ण जुने झाले मित्रांनो त्या ठिकाणी. ठीक आहे. कारण की त्या बेस जर तुम्ही ऑर्गॅनिक लीड लीड जनरेशन करता मित्रांनो, तर तुम्हाला 100 पैकी फक्त 10 ते 20 रेशो तुम्हाला मिळेल त्या ठिकाणी. ठीक आहे. त्यातून पूर्ण प्रकारे आजच्या कंडिशन मध्ये क्वालिटी लीड सुद्धा येत नाही त्या ठिकाणी. ठीक आहे. कारण की खूप सारे मुलं जे नवीन नवीन ऍथलेट आहे त्या ठिकाणी ते फक्त डीएम स्ट्रॅटेजी करताय मित्रांनो. ठीक आहे. बट मी त्याच्या व्यतिरिक्त तुमच्यासाठी जोरदार प्रकारे लीड जनरेट करायची कशी मित्रांनो. ठीक आहे. लीड जनरेट करायची कशी ते पूर्ण नवीन टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलो मित्रांनो. ठीक आहे. राईट. डीएम स्ट्रॅटेजी नाही सांगणार मित्रांनो. डीएम स्ट्रॅटेजी मुळे खूप सारे मुलं त्या ठिकाणी बोर होऊन की सर काय तेच ते आहे ना. राईट. तर मित्रांनो, या मीटिंग मध्ये शेवटपर्यंत बघा. जो कोणी आजच्या कंडिशन मध्ये कोणी सांगितलं असेल की अशा प्रकारे लीड तुम्हाला त्या ठिकाणी बोलवायची, किती जास्त प्रकारे लीड तुमच्या व्हॉट्सअपला येऊ शकते, इंस्टाग्रामला येऊ शकते मित्रांनो. त्या प्रकारे तुम्हाला मी आज लीड त्या ठिकाणी कॉन्टेंट घेणार मित्रांनो. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल खूप साऱ्या मित्रांनो आपल्या जो बिझनेस मध्ये, राईट, आपल्या बिझनेस मध्ये जर आपल्याला ग्रोथ करायचं म्हटलं तर एक जो पॉईंट आहे तो म्हणजे लीड. राईट. लीड असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो, आहे ना. ज्याच्यापाशी लीड नाहीये तो पूर्ण रडतो मित्रांनो त्या ठिकाणी, सर माझ्यापाशी लीड नाहीये मी काय करू, मी कोणाला बिझनेस सांगू त्या ठिकाणी, आहे की नाही. तर मित्रांनो, वेट, या मीटिंग मध्ये तुमचे जे पण प्रॉब्लेम आहे ते पूर्ण प्रकारे दूर होतील मित्रांनो त्या ठिकाणी. ठीक आहे. राईट. तर मित्रांनो सगळ्यांनी कॅमेरे ऑन करा जेणेकरून मला पण एकदम चांगला वाटेल त्या ठिकाणी, आहे ना. कारण की मी तुमच्यासोबत बोलतो त्या ठिकाणी, आहे की नाही. राईट. तर फर्स्ट ऑफ ऑल मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय आपल्या मराठी बांधवांना त्या ठिकाणी. ठीक आहे. सुरुवात करू आपण त्या ठिकाणी की आपण ऑर्गॅनिक लीड कशा प्रकारे आपण पोहोचवू शकतो त्या ठिकाणी. ठीक आहे. राईट. तर मित्रांनो आजच्या कंडिशन मध्ये व्हॉट्सअप पण सगळेजण युज करताय, इंस्टाग्राम पण सगळेजण युज करताय मित्रांनो, आहे ना. राईट. खूप सारे मुलं त्यांचा फक्त टाइमपास साठी युज करताय ना. बाकी व्हॉट्सअप वरून लीड आणायची कशी हे पण अजूनपर्यंत कोणाला माहित नाही मित्रांनो त्या ठिकाणी. ठीक आहे.
व्हॉट्सअपवरून पण लीड आणायची कशी ते पण तुम्हाला सांगतो मित्रांनो. त्याचनंतर इंस्टाग्राम वरून सुद्धा लीड आणायची कशी ते पण तुम्हाला सांगतो मित्रांनो. जर ही स्ट्रॅटेजी तुम्ही चांगल्या प्रकारे फॉलो करताय मित्रांनो त्या ठिकाणी, ठीक आहे, ही स्ट्रॅटेजी जर तुम्ही चांगल्या प्रकारे फॉलो करताय मित्रांनो, तर मी तुम्हाला सांगतो तुम्हाला ऍड लावण्याची पण गरज नाही पडणार मित्रांनो त्या ठिकाणी, ठीक आहे. प्लस त्याचनंतर तुम्ही डेलीची इतकी चांगल्या प्रकारे लीड त्या ठिकाणी बोलवसा मित्रांनो, की जे लीड जर तुम्ही बोलवसाल ते पूर्ण क्वालिटी राहील मित्रांनो त्या ठिकाणी, ठीक आहे, राईट. पूर्ण क्वालिटी लीड तुमच्यापर्यंत येईल. आता ते येईल कशी ते तुम्हाला सांगतो, ठीक आहे. सगळेजण व्हॉट्सअप इंस्टाग्राम युज करतात, राईट. व्हॉट्सअपचा वापर आजपर्यंत त्यातून लीड बोलवायची कशी हे कोणाला माहित नाही त्या ठिकाणी, आहे की. तर मित्रांनो व्हॉट्सअपवरून लीड बोलवायची कशी ते तुम्हाला सांगतो, ठीक आहे, राईट. फर्स्ट ऑफ ऑल मित्रांनो तुमच्यामध्ये व्हॉट्सअपला ग्रुप खूप सारे असतील त्या ठिकाणी, की नाही. खूप सारे तुमच्या व्हॉट्सअपला ग्रुप असतील, जसं कोणत्या एज्युकेशनचा ग्रुप असेल त्या ठिकाणी, तुमच्या कॉलेज फ्रेंडचा ग्रुप असेल त्या ठिकाणी, आहे ना, किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलचा ग्रुप असेल त्या ठिकाणी, आहे ना, राईट. आणि तुमच्या मित्रांमधून पण तुम्ही चांगल्या प्रकारे लीड कशा प्रकारे तुम्ही जनरेट करू शकता मित्रांनो ते पण तुम्हाला सांगतो. न ऍड लावता, न 1 रुपया देता मित्रांनो त्या ठिकाणी, ठीक आहे, पूर्ण फ्रीली त्या ठिकाणी, ठीक आहे, पूर्ण फ्री मध्ये लीड कशा प्रकारे आपल्यापर्यंत आणायची त्या ठिकाणी, ठीक आहे. तर मित्रांनो तुमच्या व्हॉट्सअपमध्ये खूप सारे ग्रुप असतील त्या ठिकाणी, ठीक आहे. व्हॉट्सअपमध्ये जर तुमच्या ग्रुप नसले तर तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये 100 मुलं किंवा 50 मुलं तर असतील त्या ठिकाणी, आहे की नाही, राईट. 100 किंवा 50 मुलं प्रत्येकाच्या व्हॉट्सअपमध्ये असतात मित्रांनो, आहे ना, राईट. 100 किंवा 50 मुलं प्रत्येकाच्या व्हॉट्सअपमध्ये असतात. आवाज येतो मित्रांनो माझा क्लिअर तुम्हाला, राईट. तर मित्रांनो 100 किंवा 50 मुलं प्रत्येकाच्या व्हॉट्सअपमध्ये असतात त्या ठिकाणी, ठीक आहे, राईट. आता त्याचनंतर 100 मुलांचं करायचं काय आणि 50 मुलांचं करायचं काय, त्यानंतर आपल्या व्हॉट्सअपमध्ये जे ग्रुप आहे त्याचं करायचं काय. तर मित्रांनो फर्स्ट ऑफ ऑल जर तुमच्यामध्ये एक ग्रुप पण आहे तर त्या एका ग्रुपमध्ये 100च्या प्लस मुलं असतात मित्रांनो, ठीक आहे, राईट. 100च्या प्लस मुलं असतात मित्रांनो तर, आहे ना. आता राईट मित्रांनो असं नाही की त्या ठिकाणी 100च्या प्लस त्या ग्रुपमध्ये मुलं आहे तर सगळ्यांना आपण डायरेक्टली मोठा प्लॅन पिच करू किंवा त्या ठिकाणी डीएम स्टेटसचा एक मेसेज आपण त्यांना टाकत होतो, असं नाही मित्रांनो. फर्स्ट आपण बिझनेस मध्ये त्या ठिकाणी जर त्याला आपल्याला घ्यायचं तर पहिले रिलेशन बिल्डअप करावं लागेल त्या ठिकाणी, ठीक आहे, राईट. कम्युनिकेशन त्या ठिकाणी, ठीक आहे मित्रांनो. तुम्ही पण तुमची ओळख द्यावा, त्याला पण त्याची ओळख करा त्या ठिकाणी, ठीक आहे. सोबत तेव्हा तुमच्याजवळ एक ग्रुप आहे त्या ठिकाणी माय पीपल नावाचा त्या ठिकाणी, ठीक आहे. माय पीपल नावाचा तुमच्याजवळ एक ग्रुप आहे मित्रांनो, आहे ना. तर त्या ग्रुपमध्ये सागर नावाचा एक मुलगा आहे त्या ठिकाणी, ठीक आहे. सागर नावाचा एक मुलगा मित्रांनो, जर मला सागर नावाच्या मुलाला त्या ठिकाणी बिझनेस सांगायचा आहे त्या ठिकाणी, ठीक आहे, किंवा त्या ठिकाणी सागर नावाच्या मुलाला मला माझ्या बिझनेस मध्ये घ्यायचं मित्रांनो, आहे ना. तर सागर नावाच्या मुलाला मी आणेल कसा ते तुम्ही एकदम पूर्ण प्रकारे लक्षात घेऊन ऐका मित्रांनो, ठीक आहे, राईट. मित्रांनो माय पीपल ग्रुप मध्ये मी सागरचा नंबर काढला त्या ठिकाणी, ठीक आहे. सागरला मी मेसेज करतो, हाय हॅलो, ठीक आहे सागर हॅलो, मी भारत पारधी बोलतोय जळगाव महाराष्ट्र, आहे ना. तर तो म्हणे की भारत पारधी कोण. तर त्याला विचारत त्या ठिकाणी की आपण माय पीपल ग्रुपमध्ये दोघं सोबत आहेत त्या ठिकाणी, आहे ना. माय पीपल ग्रुपमध्ये तू पण ऍड आहे मी पण ऍड आहे त्या ठिकाणी, आहे की नाही, राईट. तो म्हणे येस आपण दोघं ऍड आहे त्या ग्रुपमध्ये त्या ठिकाणी, आहे की नाही. तर त्याच मित्रांनो याच बोलण्या चालण्यामध्ये एकदम ओळख परिचय करून घ्यायचा त्या ठिकाणी, ठीक आहे. तू राहतो कुठे, काय करतो, मग आता प्रेझेंट मध्ये तू काय करतो त्या ठिकाणी, आहे की नाही, राईट. त्याच नंतर मित्रांनो त्यानंतर त्याला हे पण विचारायचं की तू आता बिझनेस करणं म्हणजे पार्ट टाइम कुठे जॉब शोधतोय का त्या ठिकाणी, की नाही. तू आता तू कुठे जॉब करतोय का, एज्युकेशन घेतोय का, तुझे आई वडील काय काम करतात ना. तर मित्रांनो फर्स्ट ऑफ ऑल त्याची पूर्ण डिटेल आपण घेऊन घ्यायची. म्हणजे याच्यामध्ये काय माहिती का तुमचं रिलेशन बिल्डअप होतंय मित्रांनो त्या ठिकाणी, ठीक आहे. तुमची पण डिटेल त्याला पूर्ण सांगायची, त्याची डिटेल पण पूर्ण सांगायची मित्रांनो. पहिल्या दिवशी जर तुम्ही त्याला मेसेज करताय पहिल्या दिवशी प्लॅन नाही सांगायचा मित्रांनो, ठीक आहे. त्याला पहिले आपल्या व्हॉट्सअप मध्ये आणायचं त्या ठिकाणी, ठीक आहे. व्हॉट्सअप मध्ये जर तो नंबर सेव्ह करतो मित्रांनो, तो तुमच्या स्टोरी स्ट्रॅटेजीनुसार त्या ठिकाणी स्टोरी मास्टरी किंवा स्टेटस मास्टरी मध्ये कन्वर्ट होऊन जातो मित्रांनो त्या ठिकाणी, ठीक आहे. तर मित्रांनो पहिल्या दिवशी जर त्या व्यक्तीला सागर नावाच्या मुलाला जर तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणताय तर पहिल्या दिवशी प्लॅन पिच नाही करायचा मित्रांनो, ठीक आहे. ऑर्गॅनिक लीड पद्धतीने सांगतो मित्रांनो, ठीक आहे. जर ऍडद्वारे जर तुमच्या त्या ठिकाणी ऍडद्वारे जर तुमच्यापर्यंत कोणी मेसेज करते की नाही तर तुम्ही लगेच त्याला प्लॅन पण सांगू शकता, काही प्रॉब्लेम नाही. कारण की ऍडद्वारे खूप सारे लीड असते पहिली गोष्ट म्हणजे ना. बट आपण ऑर्गॅनिक म्हणजे 1 रुपया न लावता आपण लीडची गोष्ट करतो मित्रांनो त्या ठिकाणी, ठीक आहे. सागर नावाच्या मुलाला त्या ठिकाणी जर तुम्ही मेसेज करताय तर पहिले त्यासोबत रिलेशन बिल्डअप करा. तुमची माहिती त्याला द्या, तिची माहिती तुम्ही द्या, जेणेकरून काय तुमचं ओळख परिचय एकदम वाढून जाईल त्या ठिकाणी, नाही का. तुम्ही त्याला एकदम चांगल्या प्रकारे ओळखायला लागतात, तो तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखायला लागेल. याच्याने काय माहिती का मित्रांनो, ट्रस्ट बिल्डअप होईल त्या ठिकाणी, ठीक आहे, राईट. ट्रस्ट बिल्डअप झाला मित्रांनो तुमचा त्या ठिकाणी, तर तुम्हाला त्यापर्यंत सागर नावाचा मुलगा तुमच्यापर्यंत येण्याला काही वेळ नाही लागणार मित्रांनो. तुमच्या स्टेटस मास्टरीतूनच तो चांगल्या प्रकारे एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो तो क्लोज होऊन जाईल त्या ठिकाणी, ठीक आहे. कारण की मित्रांनो अशाच प्रकारे लीड, कारण की मी पण सुद्धा त्या ठिकाणी याच्या पहिले ऍड पण चालत होतो मित्रांनो त्या ठिकाणी, ठीक आहे. मी याच पद्धतीने काम करतो त्या ठिकाणी की माझ्या व्हॉट्सअपमध्ये जे पण ग्रुप आहे त्या ठिकाणी, ठीक आहे, त्याच्यामध्ये खूप सारे मुलं असतात, 100च्या प्लस मुलं असतात, म्हणजे 400 500 असे खूप सारे मुलं असतात. मी त्यांच्यामधूनच नंबर काढायचो मित्रांनो त्या ठिकाणी, ठीक आहे.
आता हा झाला तुमची पहिली स्ट्रॅटेजी मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर अजून व्हॉट्सअपमध्ये तुम्ही अजून हे पण सांगितलं सर आम्हाला त्या ठिकाणी की व्हॉट्सअपमध्ये 50 ते 100 मुलं असतील त्यांचं काय करायचं आहे ना. ग्रुप तर आपल्या व्हॉट्सअपमध्ये आहे त्या ठिकाणी, पण त्याच नंतर आपल्या जे व्हॉट्सअपमध्ये जे फ्रेंड कनेक्टेड आहे त्याच्याद्वारे आपण आपला बिझनेस प्रमोट कसा करू शकतो त्या ठिकाणी, आहे की नाही. तर मित्रांनो ते पण तुम्हाला सांगतो एकदम जेन्युइन पद्धतीने मित्रांनो, आहे ना. तुमच्याजवळ समजा तुमच्या व्हॉट्सअपमध्ये 50 किंवा 100 मुलं असतील त्या ठिकाणी ना. सपोज तुमचे 50 मित्र मित्रांनो त्या ठिकाणी, ठीक आहे. एकदम कमी त्या ठिकाणी 50 मित्र तुमच्या व्हॉट्सअपला कनेक्ट आहे त्या ठिकाणी, ठीक आहे. आता त्या 50 मित्रांमधून आपण लीड कशा प्रकारे बोलवू शकतो ते तुम्हाला सांगतो, ठीक आहे. ₹1 न खर्च करता मित्रांनो, ठीक आहे. सपोज आपल्या बिझनेसचं एक पोस्टर बनवून घ्यायचं मित्रांनो त्या ठिकाणी, की जर तुम्हाला आपण डेलीचे 2 किंवा 3,000 रुपये कमवायचे असेल त्या ठिकाणी, तर या नंबरवर मेसेज करा किंवा त्यानंतर या लिंकवर क्लिक करा ना. तर तुम्ही एक फॉर्म फ्लिप केला त्या ठिकाणी, तर तुम्ही गुगलवर जाऊन पण त्या ठिकाणी पूर्ण फॉर्म फ्लिप करू शकता, स्वतःचा बनवू शकता त्या ठिकाणी, ठीक आहे. किंवा पोस्टर सुद्धा किंवा व्हिडिओ सुद्धा तुम्ही लावू शकता मित्रांनो त्या ठिकाणी, ठीक आहे. आता त्या 50 मुलांचं करायचं काय? सपोज जर तुम्ही एक व्हिडिओ किंवा एक पोस्टर मित्रांनो तुम्ही बनवलाय तुमच्या एकदम बिझनेस बद्दल त्या ठिकाणी ना, की डिटेल बद्दल की डेली तुम्हाला 2 किंवा 3,000 रुपये जर कमवायचे असेल तर या नंबरवर मेसेज करू शकता आहे ना. तर मित्रांनो जे 50 मुलं तुमच्या आहे त्या ठिकाणी, ठीक आहे. 50 मुलं जर तुमच्या त्या ठिकाणी म्हणजे 50 फ्रेंड जर तुमच्या त्या ठिकाणी तुमच्या व्हॉट्सअपला कनेक्ट आहे पहिली गोष्ट म्हणजे, आहे ना. तर मित्रांनो जे 50 मुलं तुमच्या व्हॉट्सअपला कनेक्ट आहे तर ते तुमच्या जवळचं असेल ना पहिली गोष्ट म्हणजे, आहे की नाही. राईट. तर मित्रांनो प्रत्येकाला जो 50 मुलं तुमच्या व्हॉट्सअपला कनेक्ट आहे प्रत्येकाला जे तुम्ही बॅनर बनवले ते त्याला सेंड करा मित्रांनो, ठीक आहे. त्याला सांगायचं त्या ठिकाणी की हे स्टेटस फक्त माझ्यासाठी 24 तास तुझ्या स्टोरीला राहू दे त्या ठिकाणी, ठीक आहे. एक विचार करा मित्रांनो, 50 मुलं जर तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये त्या ठिकाणी, ठीक आहे. एका मुलाच्या कॉन्टॅक्ट मध्ये सोबत 100 जरी मुलं मित्रांनो त्या ठिकाणी, ठीक आहे. राईट. 100 जरी मुलं त्या ठिकाणी एका मुलाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे मित्रांनो त्या ठिकाणी, आहे ना. तर एक विचार करा मित्रांनो, 5,000 लोकांपर्यंत तुमचा कॉन्टॅक्ट जातो त्या ठिकाणी, ठीक आहे. किती लोकांपर्यंत कॉन्टॅक्ट जातो तुमचा? 5,000 पर्यंत त्या ठिकाणी, ना. सपोज तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये 50 फ्रेंड आहे मित्रांनो, राईट. 50 फ्रेंड जर तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, 50 फ्रेंडला तुम्ही डायरेक्टली तुमचा कॉन्टॅक्ट जर स्टोरीला ठेवायला लावतो मित्रांनो 24 तास फक्त त्या ठिकाणी, ठीक आहे. एका त्या 50 मुलाच्या एका कॉन्टॅक्ट मध्ये फक्त 100 मुलं त्या ठिकाणी, ठीक आहे. 100 पण नाही मित्रांनो, जर 50 पण जे त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये मुलं राहील त्या ठिकाणी तर तुमचा कॉन्टॅक्ट 2,500 लोकांपर्यंत जातो त्या ठिकाणी, ठीक आहे. एक विचार करा, जर 2,500 लोक जर तुमचं पोस्टर बघता मित्रांनो तर त्यातून तुम्ही डेलीचे 100 ते 200 इझिली येऊ शकता मित्रांनो त्या ठिकाणी, ठीक आहे. एक विचार करा, ऍड पण तुम्ही बघता मित्रांनो, ऍड जर तुमचे 5,000 व्ह्यूज आहेत त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत 200-300 मुलांचे मेसेज आहे ना. तर एक विचार करा मित्रांनो, जर 50 फ्रेंड जर तुमचे स्टोरी ठेवतात, ठीक आहे. 50 फ्रेंड जर तुमची स्टोरी ठेवता मित्रांनो तर तुमचा जो कॉन्टॅक्ट आहे तुमचं जे पोस्टर आहे 4 ते 5,000 पर्यंत 4 ते 5,000 लोकांपर्यंत जाते मित्रांनो त्या ठिकाणी, ठीक आहे. पूर्ण क्वालिटी लीड मित्रांनो त्या ठिकाणी, ठीक आहे. आता मला एक सांगा, व्हॉट्सअपला जे पण लोक कनेक्ट असतील ते पूर्ण क्वालिटी असेल चेक करून असतील पहिली गोष्ट आहे ना. पूर्ण क्वालिटी लीड तुम्हाला येईल मित्रांनो त्या ठिकाणी, ठीक आहे. एक विचार करा, 4 ते 5,000 लोकांपर्यंत जर तुमचा कॉन्टॅक्ट जातोय त्या ठिकाणी, आहे ना. तर त्यातून किती लीड येऊ शकते तुम्ही हा एक अंदाजा लावा मित्रांनो, आहे ना. राईट. समजा 4 ते 5,000 मुलं जर तुमच्या त्या ठिकाणी पोस्टर बघताय मित्रांनो, त्यातले 200 मुलं तर तुम्हाला मेसेज करतील ना पहिली गोष्ट म्हणजे, आहे ना. 200 नाही केलं त्या ठिकाणी तर 100 तर करतील ना पहिली गोष्ट म्हणजे, आहे ना. तर एक विचार करा मित्रांनो, 100 ते 200 मुलं त्या ठिकाणी तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये जात आहे पूर्ण ₹1 न खर्च करता मित्रांनो, ठीक आहे. राईट. याला म्हणता मित्रांनो, कारण की फक्त माइंडचा गेम आहे त्या ठिकाणी, ठीक आहे. माइंडने गेम करा मित्रांनो, बिझनेस मध्ये तुम्ही सक्सेस नक्की असाल त्या ठिकाणी, ठीक आहे. कारण की खूप सारे मुलं आपल्या बिझनेस मध्ये आहेत की ते लीड लीड नाहीये म्हणून त्या ठिकाणी एकदम रुसून बसता पहिली गोष्ट म्हणजे, ना. कारण की लीड नाहीये माझ्यामुळे माझ्या बिझनेस मध्ये त्या ठिकाणी किंवा माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये तर मी वर्क नाही करू शकत. तर मित्रांनो फक्त माइंड दिमाग चला मित्र तुमचा त्या ठिकाणी, की आपला जो कॉन्टॅक्ट आहे आपण कशा प्रकारे आपला बिझनेस प्रमोट करू शकतो की ज्याच्याद्वारे आपण चांगली क्वालिटी लीड आपल्यापर्यंत घेऊ शकतो, आहे ना. तर मित्रांनो व्हॉट्सअपवरून कशा प्रकारे लीड आणायची हे तुम्हाला तर कळून असेल पूर्ण प्रकारे ना. त्याचनंतर मित्रांनो गुगलवरून सुद्धा आपण चांगल्या प्रकारे लीड घेऊ शकतो मित्रांनो त्या ठिकाणी, ठीक आहे. आता ते कसं ते पण तुम्हाला सांगतो, ठीक आहे. राईट. आता व्हॉट्सअपमध्ये त्या ग्रुपद्वारे लीड कशी प्रकारे आणायची तर तुम्हाला सांगितलं, कारण की जर ग्रुपद्वारे जर तुम्ही आणताय मित्रांनो एक विचार करा, एक एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जर तुम्ही मुलं आहात त्या ठिकाणी तर मुलींना जर तुम्ही मेसेज करता पहिली गोष्ट म्हटली म्हणजे तर तिथं रिस्पॉन्स तुम्हाला कमी मिळेल, कारण की मुली जर अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणी मेसेज करतो पहिली गोष्ट म्हणजे ब्लॉकच होऊन जातो पहिली गोष्ट आहे ना. आणि जर मुलांना मेसेज करताय मित्रांनो तर विचारपूर्वक करा, कारण की खूप सारे मुलं त्या ठिकाणी चांगले नसतात पहिली गोष्ट म्हणजे, आहे ना. सेफ्टीसाठी पण असणं खूप गरजेचं मित्रांनो त्या ठिकाणी, ठीक आहे. त्याचनंतर ग्रुप मधून कशा प्रकारे लीड आणायची
त्याचं मला सांगितलं. त्यानंतर तुमच्या फ्रेंडद्वारे तुम्ही कशा प्रकारे लीड आणू शकता मित्रांनो, 1 रुपया न खर्च करता त्या ठिकाणी. ठीक आहे, असं नाहीये मित्रांनो की आपण जर बिझनेस करतो की ऍड लावणं गरजेचं आहे, पेड प्रमोशन करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी ना. तर असं नाहीये मित्रांनो, त्या ठिकाणी आपण 1 रुपया न लावता सुद्धा चांगल्या प्रकारे लीड करू शकतो आणि हे स्वतः मी आजमावलंय मित्रांनो त्या ठिकाणी. ठीक आहे, राईट. त्यानंतर आता गुगल मधून आपण कशा प्रकारे लीड आपल्यापर्यंत घेऊ शकतो मित्रांनो, ते पण तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आता गुगल पण तुम्हाला माहिती आहे खूप सारी मोठी इंडस्ट्री पहिली गोष्ट ठेवली आहे ना, त्यावर कोणती पण गोष्ट तुम्ही सर्च करा मित्रांनो, इझिली त्या ठिकाणी होऊन जाते, की नाही, राईट. आता हे बघा मित्रांनो, जर तुम्ही गुगलवरती सर्च करता त्या ठिकाणी की एज्युकेशन व्हॉट्सअप ग्रुप त्या ठिकाणी. ठीक आहे, राईट. एज्युकेशन व्हॉट्सअप ग्रुप त्या ठिकाणी तुमच्या मनावर मित्रांनो त्या ठिकाणी की तुम्हाला कोणता ग्रुप त्या ठिकाणी सर्च करायचा पहिली गोष्ट म्हणजे ना, तुम्हाला बिझनेसच्या रिलेटिव्ह ग्रुप सर्च करायचा आहे त्या ठिकाणी, एज्युकेशनच्या रिलेटिव्ह सर्च करायचा आहे, किंवा त्यानंतर HSC, राईट. त्यानंतर तुम्ही असे तुमच्या मनामध्ये जे पण काही विचारत आहे मित्रांनो की मला माझ्या सिटीला टार्गेट करायचंय, तर सिटीचा ग्रुप त्या ठिकाणी मला डाउनलोड करायचा गोष्ट नाही ना. समजा आता मी जळगाव मध्ये राहतो, राईट, तर मला जळगावचा व्हॉट्सअप ग्रुप त्या ठिकाणी बघायचा मित्रांनो, तर मी गुगलवरती टाकेल जळगाव व्हॉट्सअप ग्रुप त्या ठिकाणी. खूप सारे लिंक त्या ठिकाणी होऊन जातील मित्रांनो. आता त्या लिंक मध्ये मी कोणत्या पण ग्रुपमध्ये ऍड होऊ शकतो मित्रांनो, कारण की त्यामध्ये लिंक तर दिली असते पहिली गोष्ट म्हणजे ना, तर मी त्यामध्ये कोणत्या पण लिंक मध्ये ऍड होऊ शकतो, राईट. त्यानंतर सेम तेच प्रोसेस मित्रांनो त्या ठिकाणी. ठीक आहे, राईट. सेम तेच प्रोसेस त्या ठिकाणी जर तुम्ही एज्युकेशनच्या ग्रुपमध्ये ऍड होत आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, किंवा तुमच्या सिटीच्या ग्रुपमध्ये ऍड होत आहे, सोबत कोणी संभाजीनगरचं असेल त्या ठिकाणी, कोणी त्यासोबत जालनाचं असेल, असे खूप सारे सिटी असतात आणि व्हॉट्सअपवर प्रत्येक ग्रुप तुम्हाला मिळतो. कोणी UPSC असेल, राईट, त्यासोबत MPSC असे खूप सारे ग्रुप जे असतील ते आपल्याला गुगलवर मिळत असतात मित्रांनो त्या ठिकाणी. ठीक आहे, गुगलवर तुम्ही कोणता पण सर्च केला, जसं की UPSC व्हॉट्सअप ग्रुप त्या ठिकाणी. ठीक आहे, जर तुम्ही हे सर्च केलं मित्रांनो, तर तिथं खूप सारे लिंक येतील की जे UPSC चे ग्रुप व्हॉट्सअपचे ते त्या ठिकाणी तुम्हाला येऊन जातील मित्रांनो त्या ठिकाणी ना, राईट. आता त्यानंतर ज्या ग्रुपला जर तुम्ही जॉईन होते तर त्यामध्ये सेम तेच प्रोसेस मित्रांनो जे तुम्हाला मी व्हॉट्सअपला सांगितले त्या ठिकाणी. ठीक आहे, तुम्हाला व्हॉट्सअपला जर ग्रुप नाहीये मित्रांनो, तुम्ही गुगलमध्ये जाऊन त्या ठिकाणी सर्च करू शकता त्या ठिकाणी. ठीक आहे, राईट. जर तुम्ही चांगल्या प्रकारे सर्च केलं मित्रांनो त्या ठिकाणी, ठीक आहे, तो कॉन्टेंट मध्ये तुम्ही बेसिक मास्टरी करू शकता त्या ठिकाणी. ठीक आहे, आता हे बघा एज्युकेशन मध्ये तुम्हाला पूर्ण प्रकारे माहिती, राईट, तर एज्युकेशनच्या ग्रुपला तुम्ही जॉईन करून त्या ठिकाणी पहिली गोष्ट म्हणजे मुलांना तुम्ही तुमच्यापर्यंत अट्रॅक्ट करू शकता त्या ठिकाणी. ठीक आहे, आता मित्रांनो तुमच्यापर्यंत हे क्वालिटी येईल कशी आणि काय येईल तुमच्यापर्यंत हे पण तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी. ठीक आहे, मित्रांनो सर्वप्रथम आपल्या बिझनेसमध्ये आपली इंस्टाग्रामची आयडी असणं खूप महत्वाचं आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, राईट. इंस्टाग्रामची आयडी जर आपली एकदम चांगल्या प्रकारे बिल्डअप आहे मित्रांनो, तर समोरच्या व्यक्ती तुमच्यावर डोळे बंद करून ट्रस्ट होऊ शकतो त्या ठिकाणी. ठीक आहे, ज्याची इंस्टाग्रामची आयडी चांगल्या प्रकारे बिल्डअप आहे मित्रांनो, त्याचे सेल्स जोरदार प्रकारे होत चालतात त्या ठिकाणी ना, कारण की त्याच्या इंस्टाग्रामच्या आयडी मध्ये पूर्ण प्रूफ असतं मित्रांनो, किंवा तो स्वतःला फेस करत असतो त्या ठिकाणी. ठीक आहे, राईट. खूप साऱ्या मुलांना आतापर्यंत लीडचे प्रॉब्लेम येतात. आता मित्रांनो हे सांगा तुम्हाला मी व्हॉट्सअपद्वारे पण सांगितलं की लीड कशा प्रकारे आपल्यापर्यंत घ्यायची त्या ठिकाणी. त्याचनंतर गुगल मधून पण सांगितलं मित्रांनो की कशा प्रकारे आपल्यापर्यंत लीड घ्यायची ना, किंवा तुमचा स्वतःचा गुगल फॉर्म पण तुम्ही तयार करू शकता. जर तुम्हाला गुगल फॉर्म तयार करता येत नसेल मित्रांनो, युट्यूब वरती सर्च करा की गुगल फॉर्म कशा प्रकारे तयार करता आहे ना. जर तो गुगल फॉर्म जर तुम्ही तयार करता मित्रांनो त्या ठिकाणी. ठीक आहे, तर तुम्ही कोणत्या पण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही शेअर करू शकता त्या ठिकाणी ना. तर मित्रांनो असं नाही की समोरच्या व्यक्तीला जर तुम्ही त्या ठिकाणी डायरेक्ट ग्रुपमध्ये मेसेज करताय, तर असं नाही की त्याला डायरेक्टली प्लॅन पिच करायचा, पहिले थोडं वेट करायचं मित्रांनो त्या ठिकाणी. ठीक आहे, पहिले त्या ठिकाणी रिलेशन बिल्डअप करायचं. जितकं तुम्ही रिलेशन बिल्डअप करसाल तितक्या हाय लेवलच्या पॅकेजने तुम्ही बिझनेस स्टार्ट करा मित्रांनो तुमच्यासोबत त्या ठिकाणी. ठीक आहे, राईट. त्यानंतर आता इंस्टाग्राम थ्रू आपण रील कशा प्रकारे किंवा त्यानंतर आपण एकदम क्वालिटी लीड कशा प्रकारे घेऊ शकतो. ठीक आहे, मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं मित्रांनो, मी तुम्हाला डीएम स्ट्रॅटेजीने सांगणार त्या ठिकाणी. ठीक आहे, डीएम स्ट्रॅटेजी मुलं आजच्या घडीमध्ये खूप सारे फेल होतात त्या ठिकाणी. ठीक आहे, खूप सारे मुलं डीएम स्ट्रॅटेजी मध्ये फेल होत आहेत खूप सारे, कारण की ऍफिलिएट बिझनेस तर खूप सारे मुलं स्टार्ट करतात नाही ना, बट डीएम स्ट्रॅटेजी कोणाला करतात नाही, कोणाला करतात नाही, कोणाला करतात नाही, बट खूप सारे मुलं डीएम स्ट्रॅटेजी करतात. बट मी तुम्हाला डीएम स्ट्रॅटेजी नाही सांगणार मित्रांनो त्या ठिकाणी, कारण की डीएम स्ट्रॅटेजी मधून रिझल्ट खूप कमी मिळतो त्या ठिकाणी. ठीक आहे, आता त्यानंतर इंस्टाग्राम मधून सुद्धा आपण चांगल्या प्रकारे लीड क्वालिटी लीड कशा प्रकारे घेऊ शकतो त्या ठिकाणी. ठीक आहे, राईट. तुम्हाला पण माहिती आहे मित्रांनो त्या ठिकाणी की इंस्टाग्राम म्हटलं म्हणजे तर एकदम ट्रेंडिंग मध्ये चालू आहे त्या ठिकाणी, राईट. इंस्टाग्रामवर तुम्ही स्वतःचे रील सुद्धा बनवू शकता त्या ठिकाणी. ठीक आहे, त्यावर चांगल्या प्रकारे जर तुम्ही कॉन्टेंट टाकता मित्रांनो, तुम्हाला ऍड मध्ये म्हणजे त्यामध्ये पण 1 रुपया सुद्धा देण्याची गरज नाही त्या ठिकाणी. ठीक आहे, राईट. स्वतःचा कॉन्टेंट जर तुम्ही बनवता मित्रांनो आणि रील मध्ये जर पोस्ट करतात, एक विचार करा, जर तो रील जर तुमचा चांगल्या प्रकारे जर व्हायरल जर होऊन गेला मित्रांनो त्या ठिकाणी ना, तर तुम्हाला लाईफ टाइम ना तुम्हाला ऍडची गरज राहणार मित्रांनो त्या ठिकाणी ना तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्या कॉन्टेंटची गरज, तोच एक रील तुम्हाला पूर्ण करोडपती बनवून टाकेल मित्रांनो त्या ठिकाणी. ठीक आहे, सपोज जर एक रील जर तुमचा व्हायरल झाला पूर्ण प्रकार ना, जितके चांगल्या प्रकारे होत असेल मित्रांनो तितके चांगल्या प्रकारे तुम्ही रील बनवा त्या ठिकाणी, कारण की तुमची आयडी
जर तुम्हाला पूर्ण प्रकारे बिल्डअप दिसेल समोरच्या व्यक्तीला त्या ठिकाणी, ठीक आहे, तर तो तुमचा व्यक्ती तो व्यक्ती तुमच्यावर एकदम पूर्ण प्रकारे ट्रस्ट होईल मित्रांनो त्या ठिकाणी ना. जर तुमचीच आयडी जर पूर्ण प्रकारे बिल्डअप नाहीये मित्रांनो, तर समोरचा व्यक्ती पण तुम्हाला बघून त्या ठिकाणी एकदम तुमच्या आयडीला अनफॉलो करून तो चालू जाईल त्या ठिकाणी ना. कारण की त्याला जे पाहिजे होतं तुमच्या आयडी मध्ये त्याला नाही ना, राईट. आपली आयडी अशी बनवा मित्रांनो त्या ठिकाणी की समोरचा व्यक्ती जर आपल्या आयडी मध्ये येतोय तर तो आपल्या आयडी मध्ये फक्त बघत राहायला पाहिजे, ठीक आहे. आपल्या आयडीवरून त्या ठिकाणी 5 ते 10 मिनिटं हटला नाही पाहिजे ना. कारण की मित्रांनो, जितक्या चांगल्या प्रकारे तुमची आयडी बिल्डअप असेल मित्रांनो त्या ठिकाणी, ठीक आहे, राईट. जितक्या चांगल्या प्रकारे तुमची आयडी बिल्डअप असेल मित्रांनो त्या ठिकाणी, तितक्या चांगल्या प्रकारे तुमचे सेल्स सुद्धा, तुमच्यावर ट्रस्ट सुद्धा मला चांगल्या प्रकारे, कारण की आपली इंस्टाग्रामची आयडी आपल्या बिझनेस मध्ये खूप महत्वाची आहे, ठीक आहे. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो मित्रांनो. सपोज मी एक कपड्याचं दुकान घेतो त्या ठिकाणी, ठीक आहे, राईट. किंवा त्यासोबत मला एक कपड्या दुकानामध्ये जायचं आहे ना, किंवा तुम्हाला एक कपड्या दुकानामध्ये जायचं, बरोबर. तर मित्रांनो, एक कपड्यावाला जो आहे तो एक रोडावर बसलाय त्या ठिकाणी, ठीक आहे, रोडावर कपडे विकतो मित्रांनो, आहे ना. त्यानंतर त्याच्या साईडला, त्याच्या बाजूला मित्रांनो एक पॉश दुकान त्या ठिकाणी, ठीक आहे, पूर्ण एलईडी लाईटने पूर्ण त्या ठिकाणी 3D दुकान मित्रांनो, आहे ना, राईट. तर एक विचार करा मित्रांनो, जर आपण पूर्ण त्या ठिकाणी प्रोफेशनल आहे, तर एक विचार करा, तुम्ही रोडावाल्या दुकानाकडे जासाल मित्रांनो, तर त्यानंतर तुम्ही एकदम 3D दुकानामध्ये असाल. विचार करा मित्रांनो, तुम्ही जर असाल तर फक्त 3D दुकानामध्ये नाही, कारण की रोडावरचा माल कोणी घेतली पहिली गोष्ट म्हणजे ना. सेम आपल्या बिझनेस मध्ये पण त्याच प्रकारे मित्रांनो त्या ठिकाणी, ठीक आहे, राईट. जितक्या चांगल्या प्रकारे तुमची आयडी बिल्डअप असेल मित्रांनो, तितक्या चांगल्या प्रकारे समोरच्या व्यक्तीला तुमची आयडी पूर्ण 3D दिसेल, आहे ना, पूर्ण प्रोफेशनल दिसेल, बरोबर. जितकी आयडी जितकी आयडी तुमची तुरमळलेली असेल मित्रांनो, बिल्डअप नसेल, तर समोरचा व्यक्ती तुमच्या आयडीला रोडवरचे कपडे समजून पाहणार मित्रांनो त्या ठिकाणी, ठीक आहे. म्हणून आपल्याला त्याचनंतर आपल्याला आपल्या बिझनेस मध्ये आपली जी आयडी आहे ती पूर्ण 3D बनवायची त्या ठिकाणी, ठीक आहे. इतकी चांगली प्रकारे बिल्डअप बनवा मित्रांनो की समोरचा व्यक्ती जर आपल्या आयडी मध्ये येतो त्या ठिकाणी, तर आपल्या आयडी तो गेला नाही पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे ना. कारण की न लिहिण्याचं कारण एकच असतं मित्रांनो त्या ठिकाणी, ठीक आहे. कारण की समोरच्या व्यक्तीला तुमच्यावर ट्रस्ट बिल्डअप करण्यासाठी फक्त आपली इंस्टाग्रामची आयडी असते, राईट. कारण की समोरच्या व्यक्तीला आपल्याला बघितलं